हाय एव्हरीवन. चला आता श्रावण चालू झाला आणि त्यात आज पहिला सोमवार आहे. तर श्रावण सोमवाराच्या सगळ्या ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुम्हीही पूजा केली का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मीही मंदिरात आता पूजा करायला आली आहे आणि इथे खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. तर पूजेला लागणारं जे काही साहित्य होतं ते सगळं मी सोबत आणलं होतं इथे. आज इथे पण खूपच गर्दी आहे आणि येताना मी ना असं बेलपत्र म्हणजे जे काही पूजेसाठी साहित्य लागणार होतं ना, सर्व काही मी बॅगेत घेऊन आली होती. आणि मग खूपच गर्दी होती, तर रांगेत उभं राहिलो आणि आज मला छान अशी मस्त पूजा पण केली मी. तर तुम्ही बघा, महादेवाचं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता छान असं सजवलेलं होतं मस्त मंदिरात पण. तर मस्त असं पूजा वगैरे करून घेतली. आता उपवास आहे म्हणून थोडं अजून असं थकल्यासारखं मला होतंच, कारण मला आहे ना आता जास्त काही उपवास होत नाही, कारण मी आधी पूर्ण दिवस उपवास करायची. आता काय होतं, कृष्णा जसं म्हणजे छोटा आहे ना, तर त्याच्याबरोबर त्याला काही खायला दिलं ना, तर माझ्याकडनं पण कधी-कधी ना तोंडात ते टाकलंच जातं. मग नंतर आठवण येते, अरे आपला उपवास आहे असं. तर सकाळी पूजा वगैरे झाली, महादेवाच्या मंदिरात जाऊन आली आणि आता डायरेक्ट संध्याकाळी मला जेवण बनवायचं होतं, म्हणजे आता उपवास सोडण्यासाठी जेवण बनवायचं होतं. तर आज मी काही पुरणपोळी वगैरे बनवलीच नाही, कारण ते पण जेवण बनवायला खूपच वेळ लागेल. आणि मी एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझे पप्पा आले आहेत, तर त्यांना पण लवकर मला जेवायला द्यायचं होतं, म्हणून म्हटलं पटकन जे काही झटपट होईल ना असंच जेवण बनवायचं होतं. आणि आज नागपंचमी पण आहे, तर त्यामुळे आज तर माझं पुरणपोळीचं जेवण बनलंच नाही, कारण खूप वेळ लागला असता मला. परत पूर्वाला स्कूलला घ्यायला जायचं, तर म्हणजे वेळ खूप झाला असता, म्हणून मी शॉर्टकट आवरलं. तर शॉर्टकटमध्ये बघा मी तरीही मस्त आळूची वडी बनवली आणि छान असं खीर पुरी, गोड पुरी, गोड भजी आणि छान असं मस्त सगळं जेवण बनवून घेतलं. नंतर तोंडी लावण्यासाठी दोडक्याची भाजी पण बनवली होती. तर माझा कृष्ण बघा इथे त्याचं पण जेवण चालू आहे आणि पप्पांना पण लवकर जेवायला लागतं, म्हणून त्यांना पण जेवायला दिलं मी. तर जेवण वगैरे सगळं जेवण आवरलं आणि बाकीच्यांचं म्हणजे पूर्वच्या पप्पांचं राहिलं होतं, तर ते नंतरच करणार होते. पण मला आहे ना आता आमच्या सोसायटीत माझ्या मैत्रिणीचाच बेबी शॉवरचा कार्यक्रम होता. तर मला तिथे जायचं होतं आणि तिथे जाऊनच मी जेवण करणार होते. त्यामुळे आता इथेच आले. आता सोसायटीतच होतं म्हणून जास्त काही दूर जायचं नव्हतं मला. तर छान असं त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं. तर बघा ना, गर्भावस्थेचा हा काळ एका स्त्रीच्या आयुष्यातील किती खास टप्पा आहे ना, तर तिच्या शरीरात आणि भावनांमध्ये अनेक बदल होत असतात. अशा वेळी तिला सर्वात जास्त गरज असते ना, ती प्रेमाची, काळजीची, आनंदाची आणि आपल्या माणसांच्या आधाराची. तर आपण तिला एकच सांगू शकतो ना, की तू एकटी नाही आहेस, सगळे तुझ्यासोबत आहेत. कारण तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू, तिच्या मनातला तो आनंद या सुंदर सोहळ्याची खरी आठवण करून देतो. तर खूप छान असा कार्यक्रम, डेकोरेशन वगैरे छान केलेलं होतं. छोटा कार्यक्रम होता, पण इतकं छान वाटत होतं ना आणि खूप मस्त. आता तुम्ही बघू शकता बघा, मुलांनी तर इतकं छान डान्स केला आणि म्हणजे खूप एन्जॉय केला. बऱ्याच वेळ हा कार्यक्रम चालला आणि ह्या मुलींनी ती अगदी म्हणजे खरं सांगायला गेलं तर फक्त 10-15 मिनिटात हा डान्स बसवलेला. या चौघं मुली डान्समध्ये एवढ्या परफेक्ट आहे ना, इतक्या म्हणजे काय सांगायचं, की मोठ्यांना पण लाजवतील. आता त्यांच्या जागी जर आम्ही डान्स बसवला असता, तर आम्हाला 2-3 दिवस, 8 दिवस गेले असते. पण ह्या मुलींनी फक्त सांगितलं, की तुम्हाला डान्स करायचा आहे, म्हणून त्यांनी 15 मिनिटात ते गाणं मोबाईलवर चालू केलं आणि डान्स बसवला आणि इतका छान डान्स केला, तर सगळ्यांना खूप आवडला. त्यानंतर मग आम्ही सगळे छान असं मस्त जेवायला बसलो आणि उपवास होता, त्यामुळे मग पटकनच भूक लागली. म्हटलं आता कार्यक्रम पण पुढचा आपण करूया, त्याआधी आपला पोटोबा करूया. छान असं जेवण केलं. मग नंतर आता मुलांचा झाला डान्स, सगळ्यांचा झाला, तर आम्हीच राहिलो. तर आमचाही खूप छान डान्स झाला. आम्हीही खूप छान अशा रील बनवल्या आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला तिचा. चला तर भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, जाताना चॅनलला सबस्क्राईब करून जा. बाय.